धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, येत्या बापू अध्यक्ष महोदय, निवडणुकीच्या तोंडावर जाहीर झालेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पावर पांडुरंग आहेत ना आपल्याबरोबर, या बोलण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महोदय, या अर्थसंकल्पामध्ये मुलींसाठी मोफत शिक्षणाची प्रतिपूर्ती योजना जाहीर झाली. परंतु अध्यक्ष महोदय, माझ्या आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे, प्रतिपूर्ती म्हणजे आधी 100% फीस भरायची आणि नंतर शासन त्यांना पैसे देणार. अध्यक्ष महोदय, आज परिस्थिती नाही आहे सर्वसामान्य माणसाची की ती 100% फीस भरायची. जशी SC/ST विद्यार्थ्यांना सुविधा आहे, त्यांना फीस भरावी लागत नाही. आता प्रतिपूर्ती या शब्दाचा अर्थ असा आहे की आधी पालकांनी फीस 100% भरायची, नंतर त्यांना फीस परत मिळणार. आपण सन्मान्य सदस्यांना पण त्याबाबत थोडे अवगत करावं. तर माझी विनंती एवढीच आहे अध्यक्ष महोदय की जशी या योजना आहेत, शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती, पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता, याचे सुद्धा पैसे 2-2 वर्ष येत नाहीत. त्या शैक्षणिक संस्था ऍडमिशन घेताना 100% फीस भरा तर तुम्हाला ऍडमिशन देऊ अशी अट पालकांना टाकू शकतात. त्यामुळं माझी विनंती आहे की आपल्याला जर खरंच मुलींच्या शिक्षणासाठी प्रामाणिक इच्छा सरकारची असेल तर प्रतिपूर्ती करण्यापेक्षा त्यांना ऍडमिशन घेतानाच 1 रुपया न घेता ऍडमिशन, शिक्षण शुल्क न घेता ऍडमिशन द्यावं असे आदेश सरकारनं शैक्षणिक संस्थांना काढावेत. अध्यक्ष महोदय, दुसरा